नमस्कार मित्रांनो, मी श्री पाटील लक्ष्मण विश्वनाथ सोवेसोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील आपण आज प्रकरण पाहणार आहोत. प्रकरण नंबर 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हे आपण आज प्रकरण शिकणार आहोत. या प्रकरणामधील प्रजनन हा पॉइंट आपण आज शिकणार आहोत. या प्रजननमध्ये अलैंगिक व लैंगिक प्रजनन हा एक पॉइंट आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर प्रजनन आधुनिक तंत्रज्ञान लैंगिक आरोग्य लोकसंख्या विस्फोट हे सुद्धा प्रकरण पाहणार आहोत. परंतु आज याच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आज अलैंगिक व लैंगिक प्रजनन हे आपण पाहणार आहोत. या स्लाइडमध्ये तुम्हाला या चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसतंय अ, ब, क आणि ड काय दिसतंय तुम्हाला की एका वनस्पतीपासून दुसरी एक वनस्पती आपल्यासारखीच वनस्पती तयार होते. कोंबडी अंड देते, त्यापासून दुसरा सजीव तयार होतोय. बी आहे, झाडाची बी आहे, त्यापासून एक सजीव तयार होतोय. आणि इथं एक पेशीय जे आहे सजीव आहे त्यापासून दुसरा सजीव आपल्यासारखाच तयार होतोय. म्हणजे ह्या जीवन प्रक्रिया आहेत. आपण जे पाहिलं की अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन जे पाहिलं त्यामध्ये आपण आज अलैंगिक प्रजनन पहिला पॉइंट पाहूया. युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एका जीवाने अवलंबिलेली नवजात जीवन निर्मिती म्हणजेच प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. युग्मक कोण म्हटलं जातं की नर आणि मादीपासून जो तयार होईल तो म्हणजे फलन होईल. ते निर्मिती विना त्याची निर्मिती याची युग्मक निर्मिती न होता एखाद्या प्रजातीतील एका जीवापासून म्हणजे नर मादी न असता एकच फक्त जीव आहे त्यापासून नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय. म्हणजे नर आणि मादी इथं संबंध नाही, एका सजीवापासून दुसरा सजीव निर्मिती होणे. दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय म्हणजे युग्मकाच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे म्हणजे या ठिकाणी नर मादी काही संबंध नाही, त्यापासून जे तयार होत असं काही संबंध नाही. प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवांसारखाच असणार आहे. जसा पहिला सजीव आहे त्यांनी त्याच्यापासून निर्मिती होत आहे तसाच तो सजीव असणार आहे. या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवांची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. गुणसूत्री विभाजन म्हणजे अर्धगुणसूत्री वगैरे काही भानगड नाही. जसं जीवांची निर्मिती गुणसूत्री एका गुणसूत्र असेल त्यापासून त्याची विभाजन होणे आणि नवीन सजीव तयार होणे. जननिक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे. म्हणजे या ठिकाणी नर मादी वगैरे अशी काही भानगड होत नाही. जसा सजीव असेल तसा सजीव तयार होणे. परंतु वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. म्हणजे एकापासून दोन, दोनापासून चार फास्ट होणारी क्रिया आहे. प्रजनन ही क्रिया फास्ट होणारी क्रिया आहे. आता आपण पाहूया की या अलैंगिक प्रजननमध्ये एक पेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. एक पेशीय जे सजीव असतील त्यामध्ये अलैंगिक प्रजनन कसं घडून येतं हे आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला पॉइंट आहे द्विविभाजन, बायनरी फ्युजन. काय सांगितलंय तुम्हाला, एका चंचुपात्रामध्ये काही अनेक दिवस पाणी साठवले असेल, त्यातलं पाणी घ्या आणि त्यामध्ये गव्हाचे दाणे काही टाका आणि त्यामध्ये आणखी त्या 3-4 दिवस त्या वनस्पतीचे विघटन होऊ द्या. चौथ्या दिवशी सकाळी लवकर एक स्वच्छ काचपट्टी घ्या आणि त्यावरती तो थेंब घ्या आणि आपण ते जे आच्छादन आहे काचपट्टी कव्हर स्लिप त्याला म्हणतो आपण, ते ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला असं दिसेल अमिबाचं. म्हणजे एका अमिबापासून अमिबाचं विभाजन कसं होत जाते बघा. म्हणजे नर मादी नाही, काहीच नाही, एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होणे. या ठिकाणी केंद्रकाची विभागणी होते. एका केंद्रकाची 2 केंद्रक तयार झाले. हे पेशीद्रव्य आहे.
हे जे दिसते हे पेशीद्रव्य आहेत. या पेशीद्रव्याची सुद्धा विभागणी होते आणि 2 अमिबा तयार झालेले आहेत आडव्या पद्धतीने. या ठिकाणी पॅरामेशियम जो आहे त्याची विभागणी होते. केंद्रक आहेत, केंद्रकाची विभागणी झाली आडव्या पद्धतीने होते बघा. वरती केंद्रक अर्धा गेला, खाली अर्धा गेला. काही जे आहे केंद्र म्हणजे पेशीद्रव्य आहेत, पेशीद्रव्य पण विभागणी झाली. काही त्याच्यातले काही घटक असतील ते घटक सुद्धा त्याची विभागणी होते आणि काही घटक इकडे, काही अर्धे घटक इकडे गेले. म्हणजे प्रत्येक घटकाचा अर्धा अर्धा भाग होतो आणि अशा पद्धतीने 2 आपल्याला नवजात पॅरामेशियम जे आहेत ते तयार होताना दिसत आहेत. म्हणजे द्विविभाजन, एकापासून 2 तयार होणे, एकापासून 2 तयार झाले, द्विविभाजन त्याला म्हणतो आपण. आणखी या ठिकाणी आपली त्याची स्पष्ट आकृती या ठिकाणी दिसते आपल्याला. मोठी आकृती करून दाखवली मी. त्याच्यातच पुढचा भाग, हा मागचा भाग आपण पाहिला, हा भाग पाहिला आपण. पण आणखी द्विभाजन पद्धती आणखी आपल्याला दिसून येईल यामध्ये सुद्धा. म्हणजे युग्लिना मध्ये सुद्धा उभी द्विभाजन पद्धत होते. म्हणजे केंद्रक आहे बघा, इथं पण काय होतं, केंद्रकाचे 2 भाग झाले, 2 वेगवेगळे झाले. म्हणजे पहिले असं तयार झालं, इथे केंद्रकाचे विभाजन होते. या ठिकाणी स्पष्ट केंद्रकाचे विभाजन दिसते तुम्हाला. 2 झाले बघा. अशा उभ्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे होतील आणि 2 युग्लिना हे वेगवेगळे होतात. या ठिकाणी तुम्हाला दाखवले बघा. आदिकेंद्रकीय सजीव, आदिजीव, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, दृश्य केंद्रकीय पेशीतील तंतुकणिका, हरितलवके हे सुद्धा काय होतं, त्याचं द्विविभाजन होतं. म्हणजे हे जे हरितद्रव्य जे आहेत इथं जे असतील काही, ते सुद्धा त्यांचं विभाजन होणार आहे. आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं, आपण याच्यामध्ये पाहिलं आपण. हे बघा, इथं हे वेगळं झाला, हा वेगळा झाला, अशा पद्धतीने 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात. हे बघा, 2 नवजात पेशी तयार झाले. सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. अमिबा विशिष्ट आकार नसल्यामुळे त्याला आकार नाही, अमिबाला आकार नाही आहे, तो कोणत्याही अक्षामध्ये तो विभाजन करू शकतो. हे बघा या ठिकाणी असं पण विभाजन होऊ शकतं, असं पण आडवं पण विभाजन होऊ शकतं, तिरकस पण विभाजन होऊ शकतं, कारण की याला आकार नाहीये म्हणून. दुसरं, या ठिकाणी नसल्यामुळे कोणत्याही अक्षातून विभाजन होतो, म्हणून याला साधे द्विविभाजन असं म्हटलं जातं. पॅरामेशियम आडवी विभाजन आहे. इथं मध्ये बघा, पॅरामेशियम हे आडवी विभाजन आहे, असं आडवी विभाजन होत गेलं. याला म्हणतात आडवे द्विविभाजन पद्धतीने. तर युग्लिना उभ्या पद्धतीने, उभे द्विविभाजन या पद्धतीने होणार आहे. सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजे काय की मुबलक त्याला अन्न असेल, सर्व गोष्टी उपलब्ध असतील, सर्व गोष्टी म्हणजे अन्न, खरं महत्त्वाचं अन्न आहे, ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तर ही पद्धत द्विविभाजन पद्धत होत असते. आता पुढचं आहे बहुविभाजन पद्धत. म्हणजे अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल. आता मागच्या वेळेस पाहिलं आपण, काय पाहिलं की काय पाहिलं आपण, या ठिकाणी अनुकूल परिस्थिती पाहिली, सर्व त्याला अन्न वगैरे सर्व असले पाहिजे. परंतु प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अन्न जर व्यवस्थित नसेल, त्याला मिळत नसेल, किंवा इतर गोष्टी सुद्धा त्याला मिळत नसतील, बाहेरचं वातावरण सुद्धा, तर प्रतिकूल वातावरणामध्ये कोणती पद्धत, बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन, हे जे सजीव जे पाहिले आपण, हे सजीव सुद्धा वेगळ्या पद्धतीने म्हणजे बहुविभाजन पद्धतीने काय करतात, दुसरा सजीव तयार करतात. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्यावेळी अमिबा छद्मपात तयार करत नाही आणि हालचाल पण काय करतो, थांबवतो. हा बघा, हा अमिबा हालचाल थांबवली, याने काय केलं, गोल राऊंड मध्ये तो काय करतो, तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण
आवरण तयार करतो, या भोवती कठीण आवरण तयार करणार आहे. त्याला संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एक पेशीय सजीवाला, कोणत्याही एक पेशीय, पॅरेन्शियम म्हणा, युग्लिना म्हणा, पुटी असं म्हटलं जातं. ही पुटी बघा, ही पुटी. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा, इथं हा जो केंद्रक आहे याचे अनेक वेळा विभाजन होतं, अनेक वेळा विभाजन होईल आणि अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचं पण विभाजन होतं आणि छोटे छोटे अमिबा या ठिकाणी तयार होतात आणि प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत अशा स्थितीमध्ये तो राहतो, पुटीमध्येच राहतात. आणि अनुकूल परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर ती पुटी काय करते, फुटते आणि त्यापासून नवजात अमिबा जे असतील ते अमिबा बाहेर पडतात. अशा पद्धतीने बहुविभाजन पद्धतीने सुद्धा विभाजन होणार आहे, नवीन सजीव तयार होणार आहे, परंतु हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना. त्याची मोठी आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. हे बघा अमिबे, असंख्य अमिबा आहेत. तर अमिबा परिस्थिती अनुकूल परिस्थिती झाली त्यावेळेस हे कवच फुटणार आहे आणि असंख्य नवजात अमिबा बाहेर पडतात. पुढचा तिसरा प्रकार कोणता? आपण पहिला प्रकार पाहिला द्विविभाजन पद्धत. दुसरा कोणता पाहिला आपण? बहुविभाजन पद्धत. तिसरी पद्धत पाहतोय आपण आता कलिकायन. कलिका म्हणजे कळी, जशी फुलाची कळी असते अशी ही कळी तयार झाली आहे म्हणून याला नाव दिले कलिकायन, बडिंग. बाजारातून काय करायचं, एक ड्राय ईस्ट पावडर आणायची, 50 ml कोमट पाणी त्याच्यात घ्यायचं आहे आणि त्यात 5 ग्रॅम ड्राय ईस्ट पावडर टाकायची आहे, 10 ग्रॅम त्यामध्ये साखर पण मिसळायची आहे खाद्य म्हणून. 1 तास ते मिश्रण उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. थोडंसं उबदार असेल त्या ठिकाणी, तापमान थोडं जास्त असेल अशा ठिकाणी, उबदार म्हणजे तापमान कमी असेल अशा ठिकाणी नाही, थोडं उबदार असेल म्हणजे थोडंसं ऊन येतंय त्या भागामध्ये, उन्हात ठेवायचं नाही, उन्हाच्या सावलीमध्ये, असं उबदार अशा ठिकाणी ते ठेवायचं आहे. त्या मिश्रणाचा 1 थेंब काचपट्टीवर घ्यायचा आहे, आच्छादन म्हणजे कवचस्लिप ठेवायची आणि सूक्ष्मदर्शकाच्या खाली निरीक्षण करायचं आहे. काय दिसेल तुम्हाला निरीक्षण? की तुम्हाला किण्व पेशी मुकलायन कलिकायन करताना दिसतील. असे बघा, इथे कलिका निघते बघा, म्हणजे अनेक किण्व पेशींना एक एक छोटी कलिका असते. अशी कलिका बघा, ही कलिका दिसते. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. सूत्री विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन होणे, केंद्रकाचं विभाजन होणे. इथे बघा केंद्रक आहे, याचं विभाजन होत आहे, बरोबर आहे, विभाजन होत आहे. या पेशीला जनक पेशी असं म्हणतात. ही जनक पेशी, या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो, म्हणजे हा बघा फुगवटा आलेला आहे, हा इथला हा भाग दिसतोय, हा फुगवटा आलेला दिसतोय तुम्हाला, म्हणजे कलिका तुम्हाला दिसते. ही कलिका 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक, हे बघा 2 केंद्रक दिसत आहेत, हे 2 केंद्रक, एक केंद्रक कलिकेमध्येच प्रवेश करतो. हा जो केंद्रक आहे याच्यातला जो अर्धा झाला इकडचा, हा कलिका म्हणजे ही कलिका आहे, याच्यामध्ये जातो. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर याची योग्य वाढ झाली तर ती पेशीपासून काय होते, वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. बघा वेगळे झाले, पण याचं विभाजन झालं, वेगळं झालं, वेगळं, अशी नवजात किण्व तयार होतात. याला म्हणतो आपण कलिकायन, म्हणजे एकापासून कलिकायने वेगवेगळे होणे. तिसरं आपण पाहिलं, म्हणजे आपण पहिलं काय पाहिलं आपण? द्विविभाजन पद्धत, बहुविभाजन पद्धत, बहुविभाजन पद्धत पहिली आपण द्विविभाजन पद्धत, बरोबर आहे. ही द्विविभाजन पद्धत झाली, म्हणजे एक पेशीय सजीवांमध्ये, एक पेशीय सर्व, या एक पेशीमध्ये
अलैंगिक प्रजनन जे आहे ते द्विविभाजन पद्धत, दुसरी बहुविभाजन पद्धत, तिसरी कलिकायन पद्धत. ह्याच्या 3 पद्धती आपण पाहिल्या एक पेशीच्या मध्ये. आता जे सजीव असतील ते कोणते? म्हणजे पहिलं पाहिलं आपण एक पेशीय. आता बहुपेशीय सजीवांमधील 30 अलैंगिक प्रजनन पाहायचं आपल्याला. तर या ठिकाणी खंडीभवन. आता खंडीभवन म्हणजे काय? तुकडा पडणे, दुसरा सजीव तयार होणे. म्हणजे एका सजीवापासून 2 तुकडा पडून दुसरा तयार होणे, त्याला खंडीभवन म्हटलं गेलंय. शैवाल, स्पायरोगैरा, सायकॉन यासारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारे प्रजनन होते. स्पायरोगैरा ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषद्रव्ये पोषद्रव्य म्हणजे अन्न घटक जे असतील ते उपलब्ध असतात, त्यावेळी त्यांच्या तंतूची वेगाने हे तंतू जे आहेत, हा एक तंतू घेतलेला आहे, वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगैरांचा तंतू म्हणून जगतो. एकापासून दुसरा तयार, किंवा याच्यापासून हा एक तयार झाला, हा वेगळा तयार झाला, असे 2 स्पायरोगैरा तयार झालेले आहेत. त्याला आपण प्रत्येक तुकड्यापासून नवीन काय तयार होतो? सायकॉन तयार होतो. याला म्हणतात खंडीभवन. एकापासून 2 तयार होतात, खंडीभवन. दुसरा आहे पुनर्जनन, रिजनरेशन. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. आपण जर पालला मारलं तर शेपटी तुटते, आणि ती शेपटी तुटून एका बाजूला होते, आणि पाल तशीच राहते. तिला पण ती जर पाल आपल्याला पुन्हा भेटली तर तिला शेपटी पुन्हा आलेली दिसते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे. म्हणजे पुढचा भाग जो तुटलेला भाग आहे तो पुन्हा तयार होणे, जसा असेल तसाच तयार होणे, याला पुनर्जनन असं म्हटलं जातं. परंतु प्लॅनेरिया सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात. विशिष्ट परिस्थिती म्हणजे काय? की अन्न मिळत नसेल किंवा आणखी काय होत असेल, जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने 2 तुकडे करतात, आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन म्हणतात. हे बघा, प्लॅनेरिया हा सजीव होता, हा भाग वेगळा झाला, हा भाग वेगळा झाला, 3 तुकडे झाले. हा तुकडा इथं आला, याच्यापासून एक नवीन सजीव पुन्हा खालचा अवयव पुन्हा तयार झाला. इथं बघा, हा मधला पार्ट जो होता म्हणजे खालचा भाग, हा खालचा, तुकडा दाखवलाय, हा खालचा तुकडा खाली आला बघा. हा वरचा पार्ट पुन्हा तयार झाला, जसा आहे तसा तयार झाला, आणि मधला पार्ट जो आहे, हा मधला पार्ट पासून वरचं डोकं पण तयार झालं आणि खाली शेपटी पण तयार झाली. म्हणजे एकापासून 3 नवीन सजीव, म्हणजे एक तर होताच, एकाचे 3 तुकडे झाले आणि 3 नवीन सजीव तयार होतात. यालाच आपण पुनर्जनन असं म्हणतात. 5चं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. पुढचं आहे मुकलायन, बडिंग. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले, हायड्रा आहे, याला जर पोषक वातावरण जर निर्मिती मिळाली तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. म्हणजे बघा, हा फुगवटा तिथे तयार होतो. या फुगवट्यास मुकुल म्हणतात. हा बघा, मुकुल तयार झाला, हा फुगवटा तयार झाला इथं, हा स्पष्ट दिसतो इथं, मुकुल तयार झाला आणि त्याची वाढ झाली, आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. हा बघा, छोटा हायड्रा. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर, पचन, गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचनगृहेशी संलग्न असतात, सारखे असतात. याचे जसं शुनके असतील तर शुनके तयार होतील, पचनसंस्था जशी तयार होईल तशीच इथं पचनसंस्था तयार होते, पचनगुहा वगैरे सर्व सेम तयार होणार आहे. या छोट्या हायड्राचे पोषणजनक
हायड्राद्वारे होते. हा जो मेन हायड्रा आहे त्याच्यापासून याचं काय होणार आहे, त्याची वाढ जी आहे त्याला पोषण जे काही द्रव्य लागतील ते याच्यातून मिळणार आहे त्याला. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकविण्या इतपत होते, स्वतः तो जगू शकेल इतपत जर तयार झाला तो, तर त्यावेळी तो जनक हायड्रापासून काय होतो, हा इथून कट होतो, हा वेगळा होतो आणि हा नवीन हायड्रा बाजूला होतो आणि नवीन हायड्रा तयार होतो. एका हायड्रापासून दुसरा हायड्रा तयार होणे याला निरावलंबी जीवन जगू शकतात. म्हणजे दुसऱ्या अवलंबून न राहता आपलं स्वतंत्र जीवन ते जगतात. याला म्हणतात मुकुलायन. म्हणजे आपण काय काय पाहिलं आता, शाकी प्रजनन. पुढचा आणखी म्हणजे ह्याच्यामध्ये मुकुलायन, पुनर्जनन, खंडीभवन. म्हणजे बहुपेशीय सजीवांमधील बहुपेशीय एकापेक्षा जास्त जास्तीत जे सजीव असतील त्यामध्ये खंडीभवन होतं, पुनर्जनन होतं, मुकुलायन होतं त्या पद्धतीने, आणि शाकीय प्रजनन हे बघा इथे दिलं आहे. शाखा असते एकापासून तयार होणे. वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने, म्हणजे मुळांपासून सुद्धा नवीन सजीव तयार होणे, किंवा पानांवरती सुद्धा नवीन सजीव तयार होणे, किंवा काही जे आहेत आणखी म्हणजे कंद असतील, म्हणजे पाने असतील, मुकुल असतील, खोड असेल, यापासून नवीन म्हणजे सजीव तयार होणे याला म्हणतात शाकीय प्रजनन. उदाहरणार्थ बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या मुकुल, हे डोळे असतात, आपल्याला माहिती आहे बटाट्याला डोळे असतात बारीक बारीक, मुकुल त्याला म्हणतो आपण. किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर, हे पानांची जी कडा आहे इथं बघा, ही कडा दिसते, ही कडा, कडांवर असलेल्या मुकुलांच्या साह्याने शाकी प्रजनन केले जाते. किंवा ऊस असेल, गवत असेल यासारख्या वनस्पतीमध्ये सुद्धा पेरांवरती, पेर माहिती तुम्हाला, ऊस असतो बघा, एक तुकडा त्यामध्ये एक असं गोल राऊंड येतो काळासा, नंतर पुन्हा येतो. जर तुम्ही लावलं, जर ऊस लावला, तुकडा लावला असा, तर त्यामधूनच एक असं कोंब तयार होतो वरती आणि त्यापासून ऊसाची निर्मिती होते. किंवा गवत असेल, एक पेर असेल मध्ये, तर गाठ असते त्या ठिकाणी, त्या गाठीपासूनच दुसरी एक गवत तयार होणार आहे. असलेल्या मुकुलांच्या मदतीने शाकी प्रजनन होते. गाजर असेल, मुळा असेल, रताळे असतील यासारख्या वनस्पतीमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. आणखी एक पद्धत आहे उत्पत्ती. जर तुम्ही गवत घेतलं आणि गवत लावून दिलं तर गवत पुढे सरकत जातं आणि प्रत्येक जी पेर असेल त्या ठिकाणी वरती कोंब येतात. अशा पद्धतीने गवतामध्ये सुद्धा होणार, ऊसामध्ये तशीच क्रिया होते, रताळे सुद्धा तसे आहेत, मुळा. पुढचा आहे बीजाणू निर्मिती. म्हणजे ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत ठेवा. 2-3 दिवसा, म्हणजे एक पाव तुकडा घ्यायचा आहे, दमट हवामान असेल, ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त असेल अशा ठिकाणी 2-3 दिवसात त्यावर बुरशी येते आणि बुरशीच्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण निरीक्षण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल, मुलाब दिसतील, कवक तंतू दिसतील, नंतर हे तुम्हाला बीजाणू धानी आलेली दिसतील आणि हे फुटल्यानंतर परिपक्व झाल्यानंतर त्यापासून असे बीजाणू बाहेर येतात, बारीक बारीक बीजाणू बाहेर पडतात आणि त्यापासून पुन्हा त्या पावाच्या याच्या तुकड्यावरती ते पडतात आणि त्यापासून पुन्हा बुरशी तयार होते, त्याला म्युकरस सुद्धा आपण म्हणतो. अशा पद्धतीने फुटते, बीजाणू निर्मिती झाल्यावरती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यापासून नवीन कवक जाल तयार होते. कवक तुम्हाला सगळ्यांना माहिती. अशा पद्धतीने आपण किती पाहिले, एकूण टोटल 5 प्रकार पाहिले. बहुपेशीय याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन, याच्यामध्ये 5 पद्धतीने नवीन सजीव तयार होतात हे आपण पाहिलं. आता पुढचा जो प्रकार आहे तो आतापर्यंत आपण जे पाहिलं ते अलैंगिक प्रजनन पाहिलं. आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, लैंगिक प्रजनन.
आता लैंगिक प्रजननामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. जो दोन जनक पेशी म्हणजे कोण? या ठिकाणी स्त्री युग्मक आणि पुयुग्मक, नर आणि मादी. म्हणजे मादीपासून स्त्री युग्मक आणि नरपासून पुयुग्मक त्यांच्या मिलनाने लैंगिक प्रजननात दोन प्रमुख प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर या ठिकाणी पहिलं काय? युग्मक निर्मिती. या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्राची संख्या निम्मी होऊन, समजा 44 असेल तर काय होणार? निम्मे होणार 22. गुणसूत्राची विभागणी निम्मे याच्यावर येते. XY असेल तर त्याच्यातून एकच येणार, YY असेल तर XY असेल तर त्यातून एकच येणार. अर्धगुणी युग्मकाची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी या एक गुणी असतात. तुम्हाला सांगितलं मी XX XY याच्यातून एकच येणार आहे युग्मक निर्मिती. पुढचा त्याचा प्रकार आहे पुढचा फलन. या प्रक्रियेत स्त्री युग्मक आणि पुयुग्मक या एक गुणी पेशींचा संयोग होऊन, म्हणजे दोन्ही या ठिकाणी दोघांचा संयोग होऊन द्विगुणी युग्मकनजाची निर्मिती होते. जे युग्मक असतील त्याचं निर्मिती होणार आहे, याला आपण फलन म्हणणार आहोत. हे युग्मक जे असतील सूत्री विभाजनाने विभाजित होऊन काय तयार होणार आहे? भ्रूण तयार होणार आहे. भ्रूण म्हणजे सुरुवातीला फलन झाल्यानंतर जे सजीव तयार होतील सुरुवातीचा त्याला भ्रूण असं म्हटलं जातं. या भ्रूणांची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. या प्रजननामध्ये नरजनक आणि मादी जनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. म्हणजे प्रजनन जे आहे या प्रजननामध्ये नर जनक आणि दुसरं कोण असणार आहे? मादी जनक असणार आहे. यांचा काय होणार आहे? सहभाग असणार आहे. नर जनकामध्ये पुयुग्मक तर मादी याच्यामध्ये स्त्री युग्मक त्याचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात. आता या ठिकाणी विचरित म्हणजे कोणते? ते विचरित म्हणजे या ठिकाणी नराकडून पण येणार आहेत जनुके येणार आहेत आणि मादीकडून पण जनुके येणार आहेत. म्हणून इथं विचरित म्हटलं गेलं, जनुके असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही गुणधर्मांबाबत जनकांशी साम्य दाखवतो. म्हणजे नराशी पण साम्य दाखवणार आहे किंवा मादीशी पण साम्य दाखवणार आहे. तंतोतंत येईलच असं नाही. नरचं पण साम्य आणि मादीचं पण साम्य या ठिकाणी दाखवतो. तर काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळे असतात. नरचे पण नाही, मादीचे पण नाही, आजोबांचे किंवा त्याच्या पुढच्या पिढीचे पण त्या ठिकाणी जनुके दाखवले जातील किंवा गुणधर्म दाखवले जातील. जननिक परिवर्तनामुळे सजीवात विविधता दिसून येते. या ठिकाणी जननिक परिवर्तन म्हणजे जनकांमध्ये परिवर्तन झाल्यामुळे त्यांना तुम्हाला विविधता दिसून येणार आहे. ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जोडून घेण्यास व आपले अस्तित्व टिकविण्यास मदत करते. त्यामुळे वनस्पती व प्राणी नामशेष होण्यापासून स्वतःस वाचू शकतात. एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होणे, अस्तित्व टिकवण्यासाठी हे सर्व धडपड चालू असते. ते वातावरणाशी जसं वातावरण असेल थंड उष्ण कटिबंध त्या ठिकाणी ते वातावरणाशी जोडून घेतात आणि आपलं अस्तित्व ते टिकून ठेवतात. आणि टिकून ठेवल्यामुळे तो जो प्राणी नामशेष होणार आहे तो नामशेष होत नाही आणि तो दुसरा सजीव तयार करतो. या ठिकाणी आता आपण घेऊया पहिलं वनस्पती लैंगिक प्रजनन. वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन कसं होतं? या ठिकाणी अ आहे आणि ब जे आहे ते प्राण्यांच्या संदर्भात असणार आहे. तर आपण आज पाहणार आहोत म्हणजे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन कसं होतं. तर तुम्हाला एक सांगतो की फुलामध्ये 4 मंडले असतात. 4 म्हणजे कोणते? निदलपुंज म्हणजे हे बघा निदलपुंज, दलपुंज म्हणजे पेटल्स म्हणजे पाकळ्या, पुमंग म्हणजे हा बघा पुमंग, याला पुमंग म्हणतात. इथून इथपर्यंत पुमंग. आणि जायांग
म्हणजे कुक्षीपासून इथून तर इथपर्यंत हा जायंग आहे, त्याला जायंग म्हणतात. यापैकी पुमंग आणि जायंग हे प्रजननाचे कायम काम करतात. प्रजनन या ठिकाणी हा नर ही मादी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी प्रजनन जे असणार आहे या दोघांमध्येच होणार, म्हणून यांना आवश्यक मंडली असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर निदलपुंज म्हणजे हे दलपुंज हे आतील भागाचे जे संरक्षण करण्याचं काम करणारे म्हणजे अतिरिक्त मंडळी त्याला म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. रंग त्यांचा निळा, गुलाबाचे रंग तुम्हाला सर्वांना माहिती आहेत, फुलांचे रंग माहिती आहेत, विविध रंगी असतात. या ठिकाणी मादी फूल आणि नर फूल अशी दोन फुलं वेगवेगळी दाखवलेली. आता पपईचं उदाहरण घेतलंय, याच्यामध्ये हे पपईचं उदाहरण आहे, म्हणजे वेगवेगळे असणार आहे. आता यामध्ये काय होतं, पुमंग हे पुलिंगी म्हणजे मेल दल असणार आहे. म्हणजे हे बघा, हे इथून हे दिसत तुम्हाला, हे सर्व पुलिंगी आहेत, पुमंग आहेत. त्यांच्या घटक दलांना पुकेसर असं म्हटलं गेलंय. जायंग हे स्त्रीलिंगी दल असणार. हे बघा, इथून इथपर्यंत हे स्त्रीलिंगी, त्यांच्या घटक दलांना स्त्रीकेसर असं म्हणतात. जर एकाच फुलांमध्ये पुमंग आणि जायंग हे दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी म्हणजे असे काही फुलं असतात की त्यामध्ये म्हणजे पुमंग पण असतात आणि काय असतात, जायंग पण असतात. हे दोन्ही घटक असतात. म्हणजे नर मादी दोन्ही घटक त्यामध्ये असतात. म्हणजे पुकेसर पण असतात आणि स्त्रीकेसर पण असतात. जायंग पण असतात आणि काय असतात, पुकेसर पण असतात. हे दोन्ही असतात, त्याला उभयलिंगी म्हणतात. उदाहरणार्थ जास्वंदी, जर फुलांमध्ये वरील दोघांपैकी एकच मंडल असेल तर अशा फुलांना एकलिंगी म्हणतात. एक नर किंवा मादी, हे मादीचं आहे, हे नरचं आहे, म्हणजे एक लिंगी म्हणतात त्याला. जर फक्त पुमंग असेल, हे बघा नर पुमंग असतील, इथं नर म्हटलंय तर पुमंग असतील तर नर फुल म्हणतात. आणि फक्त जायंग असतील या ठिकाणी तर मादी असणारे तर मादी फुल त्याला म्हणतो आपण. नर आणि मादी हे सुद्धा वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ पपईमध्ये काही झाडं नरची असतात, काही झाडं मादीची असतात. फक्त मादीचेच फुलं येणार आहेत, पण जे बी तयार होणार ते मादीच्या फुलावरती तयार होणार आहे. आणि नर फक्त त्या ठिकाणी जे पुकेसर असतील ते त्या परागकोश तयार होऊन त्या मादीच्या फुलावरती पडतात. हे पुढे आपण पाहणार आहोत. यामध्ये बघा, बऱ्याच फुलांना आधारासाठी देठ असणारे त्यांना पुष्पवृंत म्हटलं जातं. अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात. त्यांना देठ नसणाऱ्या फुलांना स्थानबद्ध फुले म्हटलं जातं. प्रत्येक पुकेसराला एक वृंत असणारे टोकावरती परागकोश असतो आणि या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात. कोष्टक त्याला म्हटलं जातं. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून त्यातील परागकण बाहेर येतात. अर्धसूत्री मागे आपण पाहिलं अर्धसूत्री कसं असतं, विभाजनाने. आणि परागकण काय होतात, परागकोश फुटून ते बाहेर येतात. आणि ते कुठे येतात, जायंगामध्ये. घटक दल म्हणजे स्त्रीकेसर हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असणारे, तुम्हाला मी दाखवतो आता अंडाशय. इथे बघा, हे अंडाशय आहे किंवा या स्लाइडमध्ये पण तुम्हाला दिसेल. हे बघा, हे अंडाशय आहे. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षीवृंत निघते. कुक्षीवृंताच्या टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात 1 किंवा 2 बीजांडे असतात. मग सर्व मी आकृती दाखवतो. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी, अर्धगुणी अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. आता आपण पुढची स्लाइड बघूया, तुम्हाला या ठिकाणी सर्व दिसतील.
यामध्ये बघा, या ठिकाणी काय होणार आहे, जे परागकण जे असतील, परागकोश मधले परागकण म्हणजे कुठून येतील, हे बघा, हे परागकोश, यामध्ये 4 भाग तयार होतात आणि यातले परागकण जे असतील ते परागकण या कुक्षीवर येतात, या कुक्षीवर पडतात आणि मग या ठिकाणी फलन होतं आणि यामध्ये बीजांडामध्ये जातात. लक्षात आलं? या ठिकाणी या कुक्षीवर येतात आणि असा एक काय तयार होतो, परागनलिका तयार होते आणि या परागनलिकेच्या मध्ये हे पुयुग्मक जे असतील या ठिकाणी आलेले नर याच्याकडून आलेले परागकण जे असतील ते इथे येतात आणि या ठिकाणी काय होतात, जे अंडाशय असतील त्या अंडाशयामध्ये फलित होतात आणि मग तुम्हाला पुढे दाखवले या ठिकाणी, हे बघा इथं आले, हे अंडाशय आहे, इथं हे अंडाशयामध्ये हे बीजांड आहे, हे अंडाशय आहे, या अंडाशयामध्ये हे बीजांड असतात, हे पूर्ण अंडाशय, या अंडाशयामध्ये बीजांड आहेत आणि या बीजांडामध्ये या ठिकाणी काय होतात, फलित होतात, भ्रूणकोश तयार होणार. या भ्रूणकोश या ठिकाणी दाखवले बघा, या ठिकाणी हे अंडाशय आलेले, अंडाशयामध्ये काय असणार आहे, हे परागकण, 2 परागकण येतात, हे लक्षात ठेवा, 2 परागकण म्हणजे 4 पैकी 2 परागकण, एक जो असणार आहे या ठिकाणी दिले बघा, भ्रूणकोशात पोहोचते तेथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक, हे 2 दाखवले बघा, हे 2 युग्मक भ्रूणकोशाला सोडले जातात, इथे सोडतात दुसरे आणि एकच फलित होतो, म्हणजे बघा इथं फलित होतो बघा अंडाशयामध्ये एक, आणि दुसरा जो आहे तो 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग, हा केंद्रक जो आहे या केंद्रकाशी एक इथे संयोग झाला, दुसरा जो आहे तो या केंद्रकामध्ये संयोग होतो, अशा पद्धतीने 2 वेगवेगळे तयार होतात आणि भ्रूणकोश तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असं म्हटलं जातं. ध्रुवीय केंद्रक आहे, अंडाशय आहे, हे बघा स्पष्ट तुम्हाला दाखवले या ठिकाणी, भ्रूणकोश, यामध्ये 2 परागकण आलेले आहेत आणि एक इथं अंडाशयामध्ये आहे आणि दुसरा इथं केंद्रकाशी तो हे होतो आणि त्या ध्रुवीय केंद्रकामध्ये एकत्र येऊन त्यापासून द्विफलन असं तयार होतं, इथंही फलन होणार, इथं पण फलन तयार होतं. आता शेवटचा भाग जो आहे तो फलनानंतर, इथं फलन झालं, इथं आणि इथं फलन झालं, तर पुढे काय होतं, फलनानंतर बीजांडे रूपांतर बीजात होतं आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होतं. बीजात फलनानंतर बीजांडाचे रूपांतर कुठं होणार आहे, बीजांड तुम्हाला दाखवलं बघा, बीजांड, हे बीजांडे असतील, बीजांडे जे असतील, अंडपेशी जी आहे त्याचे रूपांतर कुठं होणार आहे, बीजात, आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते, फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. बीजातील भ्रूणकोशाचा वापर करून युग्मक जे आहेत, युग्मक ज्याची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होणार आहे, या ठिकाणी बी तयार होणार आहे, बीजात रूपांतर होणार आहे आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते आणि ते फळ आपण घेतो, आतमध्ये बी तयार होणार आहे आणि अंडाशय रूपांतर काय होणार आहे, फळात तयार होणार, पूर्ण फळ तयार होणार आहे. अशा पद्धतीने हे फळ तयार होतं आणि जी बी असणार आहे ते बी पासून एक रोप तयार होतं आणि त्याला म्हणतो आपण बीजांकुरण असं म्हटलं. या ठिकाणी वनस्पतींचं लैंगिक प्रजनन जे आहे हा पाठ आपण या ठिकाणी संपवलेला आहे.